हॅलो, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. आणि आज इकडं आम्ही एकदम तयार होऊन ब्लॉगची सुरुवात करत आहे. त्याचं कारण म्हणजे आज आहे आमची सेकंड मॅरेज अॅनिव्हर्सरी. येस, हॅपी मॅरेज अॅनिव्हर्सरी. फायनली आता 2 वर्ष पूर्ण झालेले आहेत लग्नाला. आणि वाटत नाही पण येस, वी कम्प्लीटेड हॅपीली. थोडं हायलाईट करून सांगते, हॅपीली 2 years ऑफ आवर मॅरेज. सो त्याच निमित्ताने आज मस्त ब्लॉगची सुरुवात केलेली आहे. आणि आता पुढच्या दिवसाचे आमचे काही प्लॅन्स ठरलेले आहेत. तर सर्वात मेन म्हणजे सुरुवात आम्ही करणार आहोत सिद्धिविनायक टेम्पल. तर लकीली आम्ही या वर्षीच्या अॅनिव्हर्सरी साठी मुंबईमध्ये आहोत. सो मग विचार केला की या दिवसाला सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेणं गरजेचं आहे. स्वतः आम्ही तिकडे जाणार आहोत. इकडं योगेश आहे, इकडं मी. आणि सकाळी छान आमचं नाश्ता वगैरे होऊन तर आम्ही निघणार आहोत दुपारी 1 वाजता. जरा उशीरच झालाय. आता बघू, कारण आज ट्यूजडे पण आहे, सो आता आपल्याला गर्दी पण लागणार. भेटू शकते. कसं वाटतंय मग 2 वर्ष आपली सोबत? खूप छान. मस्त हॅपीली आपण कम्प्लीट केलेली. आणखी असेच खूप वर्ष आपण कंटिन्यू सोबत हॅपीली राहणार आहे. येस. सो आता निघतो आम्ही आणि मग भेटू. बघू आता पुढचा प्रवास. आम्ही आता ट्रेनने जात आहोत. सो बघू आता आपला पुढचा प्रवास कसा होतो ते. हे बघा गाईज, इकडे रोज मी ऑफिसला जाताना मी स्वतः तिकीट काढते आणि योगेश मला शिकवते तिकीट कसं काढायचं. रोज मीच काढते, शिकवते. स्टार्टिंगला मीच तुला शिकवतो की कसं पण आता मी परफेक्शनिस्ट झाले ट्रेनच्या प्रवासात. योगेश तर आता एक मोठा इन्सिडेंट झाला आमच्यासोबत. तो म्हणजे पुणे स्टेशनवर आलो नेरूळवरून आणि असं वाटलं की ट्रेन चेंज करावं लागेल दादरला जाण्यासाठी. कारण दादरला आम्ही ट्रेनने आतापर्यंत गेलो नव्हतं. मग ट्रेन चेंज केली तर आणि कळालं तीच ट्रेन दादरला जात होती. आता परत ट्रेन पकडतोय. ट्रेन पकडतोय आणि ट्रेन आलेली आहे. त्या जागा मिळायला कसरत करायची आपण. पोहोचलेलो आहोत दादर स्टेशनला आणि जो पचका झालेला आहे. योगेश सर जाम चिडले होते. मी त्यांना ट्रेनच्या खाली उतरवलं पूर्ण आल्यानंतर. आता आपल्याला दादर स्टेशनवर आल्यानंतर वेस्ट साईडला उतरून जायचं आणि टॅक्सी पकडायची. तिथून टॅक्सी पकडायची आहे. सिद्धिविनायक टेम्पलला जायचं. पायी पण जाऊ शकतो. 10-15 मिनिटं लागतील. डिस्टन्स आहे जेवढं. तुम्ही बघू शकता दादर स्टेशनची गर्दी. दादर मेन स्टेशन असल्यामुळे इथे फार गर्दी असते. दिवसा दुपारी सुद्धा खूप गर्दी बघायला भेटते. सो गाईज, फायनली आमचे छान दर्शन झालेले आहे सिद्धिविनायकच्या चरणी. आणि गर्दी होती त्याच्यामुळे आम्हाला दर्शनच आपलं आज करायला भेटलं. दर्शन घ्यायला गेलं वेळ लागला असं. आणि आम्हाला इथे भेटलेली आहे एक सेलिब्रिटी. असं झालं ती मला माहिती आहे पण नावच तिचं मला आठवत नव्हतं. मी तर फर्स्ट टाइमच बघितलं. योगेशचं फर्स्ट टाइम मला सांगितलं की फोटो दाखवते सेलिब्रिटी तुम्हाला. हां, मी आता जाऊन सर्च करेल. ॲक्च्युली मला आठवतं पण आम्ही आता selfie पण एक्झॅक्टली घेतलेली काय आहे नाव ते मी सेल्फी पण घेतली. सेल्फी मी आता अटॅच करून घेते. छान झालेलं आहे एकंदरीत आमचं दर्शन. ॲनिव्हर्सरीच्या दिवशी छान ब्लेसिंग्स आम्हाला मिळालेल्या आहेत बाप्पाच्या. तर आता दर्शन झालंय. बघू आता पुढचा काय प्लॅन असतो आपला. प्लॅन ऑलरेडी फिक्स आहे. आता आम्ही जातो आहे कालाघोडा फेस्टिवलला. चला. तर गाईज आता पोहोचतात दादर स्टेशनला. आता आपल्याला जायचं आहे CSTला परत. थोडंसं आमच्या माईकने परत प्रॉब्लेम केला आहे. चार्जिंग संपली आहे. सो आवाज कदाचित खूप कमी येईल तुम्हाला. 22 जानेवारी होतं आणि जसं की सर्वांना माहीत आहे अयोध्येमध्ये राम मंदिराची काल प्राणप्रतिष्ठा होती.
सो सगळीकडे शहरामध्ये असं काही काही कार्यक्रम चालू आहेत विविध. तर दादर स्टेशनला अशा पद्धतीने राम मंदिराचं मॉडेल बनवलेलं आहे, तुम्ही बघू शकता. ओके. तुम्ही जेव्हा CST स्टेशनमधून बाहेर पडता, समोरच इकडं बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालय आहे आणि खूप छान याचं कन्स्ट्रक्शन आहे, तुम्ही बघू शकता. खूप मोठी अशी बिल्डिंग आहे आणि हे आपल्या मागे आहे CST स्टेशन, तुम्ही बघू शकता. आणि खूप छान आहे याचं view. खूप मोठं आहे. इकडं पण बघू शकता तुम्ही आणि इकडं पण. CST स्टेशन हे मुंबईमधील सर्वात मोठं स्टेशन आहे. तुम्ही जर कधी मुंबईला आले ना, नक्की या. मला मरीन ड्राईव्हला वगैरे जायला CSTलाच यावं लागतं. सो इकडे नक्की या, खूप छान आहे स्टेशन. तर कालाघोडा फेस्टिवलला आम्ही आलो. CST स्टेशनवरून तुम्हाला टॅक्सी पकडावी लागते इकडे येण्यासाठी. तर इथे रजिस्ट्रेशन करायचं आहे. जो हा बारकोड आहे तो स्कॅन करून, कुठलीही फीस तुमच्याकडून ते घेतली जात नाही. फक्त स्कॅनिंग करून तुम्ही रजिस्ट्रेशन करून आत जाता. आणि इथे आल्यानंतर खूप छान वाटलं, कारण खूप सारे आर्टिस्ट आपली इथे कला दाखवत असतात असं मी ऐकलेलं होतं कालाघोडा फेस्टिवलमध्ये. गाईज तुम्ही इकडे बघू शकता, एंट्रान्स जी आहे डेकोरेशनसाठी त्याच्यासाठी यूज केलेला आहे. हे जे आहे बॉटल्स आहे बिस्लरीच्या, सगळीकडं त्या यूज केलेला आहे. ॲज यू कॅन सी पूर्ण वेस्टेजपासनं बनवलेली आहे जी हे एंट्रान्स आहे बॉटल्स. आणि खाली जे आपले हॉट केसेस असतात ते यूज केलेले आहे. अँड इट लुक्स सो ब्युटिफुल. तर मस्त आम्ही आता कालाघोडा फेस्टिवल एन्जॉय केलेला आहे आणि एवढे छान छान व्हिडिओज तिकडे घेतलेले आहे की मी विचार केला आहे कालाघोडा फेस्टिवलचा एक सेपरेट व्हिडिओ मी टाकणार आहे. तर आम्ही छान काय म्हणतात कालाघोडा फेस्टिवल एन्जॉय केलेला आहे. खूप छान वाटलं. आम्ही पहिल्यांदाच बघितलेला आहे हा फेस्टिवल. आम्हाला खूप छान वाटलं इकडे येऊन. तर आता बाहेर पडल्यानंतर इकडं कोलाबा मार्केट जे आहे ते वॉकिंग डिस्टन्सवरच आहे. सो आता आम्ही तिकडे जात आहोत, कारण रात्री थोडंफार आम्ही सेलिब्रेशन करू. सो त्यासाठी आम्ही आता आउटफिट्स घेणार आहोत. विचार करूनच आलेलो की इकडे येणारच आहोत, तर आउटफिट्स इकडेच घेऊ आता. सो आल्यानंतर पहिले आम्ही घेतलेला आहे चहा. आणि तो कुठे घेतलाय? आमदार निवासच्या इथे खाली जे हॉटेल असतं तिथे. येस, आमदार निवासला तुम्हाला जर माहीत असेल तर तुम्ही राहू शकता, जर तुमच्याकडे परमिशन असेल तर, आमदारांची फ्लॅटली. सो तिकडे आम्ही चहा घेतला आणि आता जात आहोत आम्ही मार्केटला. हो, काही छान ऑप्शन मिळतं का? सो चलो फिर. इकडं तयारी आहे. आज हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती असल्यामुळे इकडं ही तयारी चालू आहे. तर अशा प्रकारे आमच्या ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन इथे झालेलं आहे आणि खूप छान आमचा दिवस गेलेला आहे. तुम्ही जर बघितलंच असेल की आजच्या दिवशी आम्ही काय काय स्पेशल केलं. तर घरी यायला खूप वेळ झालेला आम्हाला, कारण ट्रेनचा प्रवास, परत त्याच्यामध्ये गर्दी पण असते. सो वेळ लागला यायला. घरी जवळपास 8:30 वाजलेले. मग त्याच्यानंतर आम्ही हॉटेल शोधत होतो की आम्हाला कुठं जायचं आहे, आणि फायनली एक छान हॉटेल दिसलं. सो आम्ही तिकडे आलो होतो. तर खूप छान आहे हॉटेल, काहीतरी युनिक वाटलं. टेस्ट ऑफ पंजाब म्हणून आहे वाशीमध्ये. सो खूप आवडला आम्हाला ॲम्बियन्स त्याचा जो आहे तो, आणि फूड क्वालिटी पण खूप छान होती. बफे सिस्टीम आहे. सो त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला समोर अटॅच करेल की कसं आहे एक्झॅक्टली ॲम्बियन्स काय वगैरे. सो छान होतं, तुम्ही पण या नक्की. आणि असं आमचं आता ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशन झालेलं आहे. हॅपीली आमचे काय म्हणता. आणि मेन म्हणजे एक गोष्ट आम्हाला आज कळाली. आम्ही आज एक 100 रुपयाचं
बॉटलमधलं पाणी पिले. हां इथे आलो आम्ही. त्यांचे चार्जेस होते काहीतरी, किती होते नॉनव्हेजचे? 950 पर हेड. 950 पर हेड होते त्यांचं. आणि ते तर ठीक आहे, पण पाण्याची बॉटल लावलेली आहे ही 100 रुपयाला. तर योगेशनी त्यांना प्रश्न विचारला की ह्या पाण्यामध्ये एक्झॅक्टली असं काय आहे 100 रुपयाचं. सो त्यांनी स्कीम दिली की नवीन मिनरल ये वॉटर आहे. मार्केट में नाही आहे. हाँ, ये मार्केट में नहीं है. देखो भाई कुछ भी मतलब. तर अशा प्रकारे आमचं लग्नाचे 2 वर्ष हॅपीली छान झालेले आहे आणि आता आमचा प्रवास सुरू होत आहे एका तिसऱ्या नवीन वर्षाकडे. सो आर यू एक्सायटेड? येस. आणखी एक गोष्ट, आता मी मगाशी म्हटले होते योगेशला की एक गिफ्ट मला ते देणार होते आणि ते विसरले आहेत. मग मी त्यांना हिंट दिली की तुम्ही मला एक गिफ्ट देणार होते. मी बोलते की ॲनिव्हर्सरी होणार आणि त्यांना फायनली आठवलं आहे वाटतं, म्हणून टॅटू केलं. सो येस, ते मला बोलली होती की मला ॲनिव्हर्सरीला गिफ्ट देणार आणि माझ्या नावाचा टॅटू ते काढणार होते, पण त्यांनी काही दिलं नाही. बघू आता काय नक्की काय याच्यावर उत्तर. नक्की भेटेल. थर्ड Yes. ॲनिव्हर्सरी. वाह भाई, ऐसे ही करते जाओ. ऐसे ही करते जाओ और म्हणजे थर्ड ॲनिव्हर्सरी पर्यंत भेटेल. बर ठीक आहे, बघूच आता भेटतं की नाही. सो काही अशा पद्धतीने आमचा दिवस खूप छान गेलेला आहे. आणि आणखी एक आनंदाची गोष्ट म्हणजे जेव्हापासून आपण यूट्यूबला कमबॅक केलेला आहे, म्हणजे परत व्हिडिओज टाकायला सुरुवात केलेला आहे, आपल्याला खूप छान प्रतिसाद भेटत आहे. सबस्क्रायबर एक एक करून का होईना हळूहळू आपले वाढत आहे. सो खूप छान वाटतं आहे. सो थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. अँड इथे अशा पद्धतीने आपण आपला हा ब्लॉग संपवू. आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. शेअर करा. चलो बाय बाय.